दिवसांपूर्वीपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नाशिकच्या निफाडमध्ये या अवकाळीचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला। प्रतवारी घसरल्यानं बाजार भावात 40% घसरण झाली आहे। द्राक्ष काढणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे द्राक्षांची प्रतवारी घसरली असून त्याचा थेट परिणाम बाजार भावावर झालाय। पूर्वी 75 रुपये किलो दरानं विक्री होणाऱ्या द्राक्षांना सध्या अवघा 40 रुपये किलो दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। आठवड्यात जो अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला, गारपिटीचं जे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेतीला फटका बसलेला आहे। मागील वर्षापासून जो अवकाळी पाऊस आणि हे वातावरणात बिघाड होतोय, त्यामुळे आमच्या द्राक्षांची क्वालिटी यावर्षी खालवलेली आहे। यावर्षी या प्लॉटला 75 रुपयाच्या आसपास रेट भेटला असता, परंतु गारपिटीमुळे तो प्लॉट अवघ्या 40 रुपयांना आम्हाला व्यापाऱ्यांना तो खाली करावा लागतोय, त्यामुळे आमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुरुवातीपासून यावर्षी माल कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांना द्राक्षाचे रेट चांगले मिळत होते, पण आता या 2-3 दिवसापूर्वी जी गारपीट आणि जो पाऊस झाला, या पावसाने शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आमचाही माल समोर पोहोचण्यास अडचणी खूप येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा जो 60 ते 65 रुपये प्रति किलोने जाणारे माल आज अक्षरशः 40, 41, 42 या दराने शेतकरी देत आहे, पण तरी पण आमचा माल समोर पोहोचत नाही। या पावसाने खूप शेतकऱ्याच्या अतोनात असे नुकसान झाले आहे।